हॅलो गाईज, मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अँड ब्युटी थेरपिस्ट. गाईज, आता आला उन्हाळा आणि सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की आपली स्किन हायड्रेट कशी ठेवायची. गाईज, खूप बेसिक गोष्टी आहेत ज्याने आपण आपली स्किन नेहमी हायड्रेट ठेवू शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपलं क्लिन्झर. खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे क्लिन्झर. गाईज, आपण कोणतेही घेऊ शकतो. असं गरजेचं नाही की क्लिन्झर आपल्याला तेच याच कंपनीचं हवं आहे किंवा हेच हवं आहे. अजिबात नाही. गाईज, तुम्ही अगदी क्लिन्झर नसेल तर तुम्ही तुमचा डेली फेस वॉश यूज केलात ना तरी चालेल. आणि आता तुम्ही म्हणाल की डेली फेस वॉश कोणते चांगले आहे. गाईज, माझ्याकडे आहे हे ममाअर्थचं फेस वॉश. हे खूपच छान आहे. यामध्ये विटॅमिन सी आहे, टर्मरिक आहे. त्याच्यामुळे हे इन्स्टंट टॅनही रिमूव्ह करतं. डेली जर तुम्ही कंटिन्युअसली जर यूज केलं ना गाईज, तर याने खूप छान असा रिझल्ट मिळतो. हे खूप आणि हे ऑल स्किन टाईप आहे. सो तुम्ही बघू शकता. याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही ट्राय करू शकता गाईज. आता दुसरी गोष्ट येते आपली, ती म्हणजे स्किन हायड्रेटिंग ठेवण्यासाठी येते, ते म्हणजे आहे रोज वॉटर. गाईज, हे माझ्याकडे एक रँडमली रोज वॉटर आहे जे मी डेली यूज करते. सो याने माझी स्किन खूप छान अशी हायड्रेट राहते. सी गाईज. गाईज, दिस इज अ बेस्ट इज बेस्ट. गाईज, आता आपली पुढची स्टेप येते मॉइश्चरायझर. गाईज, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की हिवाळा असो, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, सगळेजण आजकाल मॉइश्चरायझर यूज करतात. सो आता विषय इथं येतो की कोणाच्या स्किनला कोणतं मॉइश्चरायझर जातं. गाईज, ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी क्रीम बेस, जे क्रीम बेसमध्ये येतात ते मॉइश्चरायझर यूज करायचं. आणि ज्यांची स्किन ऑइली आहे ऑब्वियसली त्यांनी जेल बेस यूज करायचं. गाईज, आता उन्हाळ्यामध्ये मोस्ट ऑफ दी सगळ्यांनाच हा त्रास होतो की ऑइली स्किनवाल्यांना असं खूप ऑइली फील होतं. म्हणजे असं खूप जास्त असं तेलकटपणा दिसून येतो. सो एक आपण फेस वॉश आणि रोज वॉटर हे तर कंपल्सरी आहेच गाईज. त्यात आपल्याला काही विषयच नाही, आपण काही स्किप करू शकत नाही. मग आता आपला आहे मॉइश्चरायझर. गाईज, माझी स्किन टी झोन ऑइली आहे. टी झोन ऑइली आहे माझा हा टी झोन ऑइल प्रिझर्व करतो. आणि माझी ही स्किन इथली ड्राय आहे, खूप जास्त ड्राय पडते. सो गाईज, मी यूज करते हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर क्रीम बेसमध्ये आहे. हे तुम्ही बघू शकता. याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे. लाईट मॉइश्चरायझर आहे हे पॉन्ड्सचं, बट याचं स्किन मिरॅकल म्हणतो. याचं नावच आहे स्किन मिरॅकल, हायड्रा मिरॅकल म्हणून. सो तुम्ही हे नक्की यूज करू शकता. आता गाईज, उन्हाळा तर आहेच आणि आपल्याला काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय यूज करायची ती म्हणजे सनस्क्रीम. गाईज, ही ममाअर्थची सनस्क्रीम आहे. 50 PA+, आहे. गाईज, ही जी सनस्क्रीम आहे ही तुम्ही हाताला, चेहऱ्याला म्हणजे लावू शकता की बाबा आपलं उन्हाने जेवढं टॅन होतं ना, हे टॅनिंग खूप खूप प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करतं. आणि हे सन प्रोटेक्शन ऑल स्किन सुटेबल आहे. सूट्स ऑल स्किन सुटेबल. बघू शकता. आणि गाईज, हे जर तुम्ही कोणत्याही रँडमली जरी सपोज डीमार्टमध्ये वगैरे जर गेलात ना, तर तुम्हाला गाईज हे गेट 1 बाय 1 फ्री मिळतात. ट्रस्ट मी गाईज, याचे रिझल्ट्स खरंच खूप छान आहेत. तुम्ही यूज करू शकता. मस्ट बी ट्राय गाईज. आज आपण स्किन प्रेप किंवा स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या आपण पाहिल्यात. गाईज, इथून पुढे आपण असंच डेली काही ना काही स्किन केअर, मेकअप टिप्स आपण नक्की बघणार आहोत. थँक्यू.